आज आहे आपला वेट लॉस सिरीजचा डे 4. पण आज व्यायामाला वेळ नाही मिळाला, तरी पण मी माझं व्यायामाचं टार्गेट आज कसं पूर्ण केलं मी तुम्हाला पुढे सांगतो. पण त्याआधी तुम्ही पण तुमची वेट लॉस जर्नी आमच्यासोबत स्टार्ट करू शकता, त्यासाठी फॉलो करून ठेवा. तर आज आहे सोमवार आणि दादाचा आहे शेळ्यांचा व्यापार, सो त्याला सकाळी 4लाच उठावं लागलं. मी आणि विहा मस्त 6ला उठलो. उठताच दादाला गरम पाणी करून दिलं आणि तो गरम पाणी पित असताना मी मस्त शेळीची धार काढून घेतली. आमच्याकडं ना नॅचरल दूध पितो आम्ही सगळे. मग त्याला विहाला आवळा ज्यूस करून दिला, ज्याने हेअर आणि स्किन खूप हेल्दी राहते. मी आणि मम्मीने पण आवळा ज्यूस घेतला, ते पण 6लाच, कारण त्यांना जायचं होतं बाजारला. दादा बाजारात मम्मी पप्पासोबत गेला. सगळ्या गोष्टी करता येतात, पण जबाबदाऱ्या पण पार पाडाव्या लागतात. आमचं मटन शॉप पण आहे, त्याचं नाव एजे मटन शॉप आहे. दादाने बाजारात भूक लागली म्हणून ज्यूस घेतला. आमच्या व्यायामाला आज जरा सुट्टीच मिळाली. आज पण मी सांगते मी माझं व्यायामाचं टार्गेट कसं पूर्ण केलं. दादाच तर सुट्टी मिळाली. नीट म्हणतात त्याला नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस, म्हणजे घरातली कामं करून सुद्धा तुम्ही तुमचे कॅलरीज बर्न करू शकता. जसं की कमरेत वाकून झाडणे, मला आसनात बसून कपडे धुणे, भांडी घासणे. मी हेच केलं. म्हणजे आज घर मस्त स्वच्छ केलं, कारण मला जायचं होतं लवकर क्लासला. आज मी सकाळी आणि दुपारी सलाद प्लस पोहे सोयाबीन सुकडून घेतलेले होते, ते दोन्ही टाइम तेच खाल्लं. दादानी पण तेच खाल्लं आणि विहानी पण. मला पोहे खूप आवडतात, मी पोहे लवर आहे. आणि विहानी पोहे हे सगळं खाताना एक कुत्रं जे गेलं एवढं खाली सांडलं होतं. आणि तुमच्यापैकी कोण पोहे लवर आहे त्यांनी मला कमेंट करा. रात्रीच्या जेवणामध्ये मी खिचडी घेतली होती. आम्हाला फॉलो करून ठेवा.